आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 16 नंबरचं बघणार आहे. प्रकरण 16 खूप महत्त्वाचे आहे अर्थशास्त्रातील. तर हे सर्व आपण देसले सरांच्या पुस्तकातून बघत आहे. याच्या आधी 10-15 व्हिडिओ आपण बनवलेले आहे, 8 ते 10 व्हिडिओ. ते सर्व तुम्ही प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे. ती प्लेलिस्टची लिंक इथं देत आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन म्हणतो. तर हे सर्व कन्सेप्ट आहेत. हा जो सगळा चॅप्टर आहे तो बघणार आहे आपण. व्हिडिओ नेहमीसारखा मोठा होऊ शकतो 1 तासपर्यंत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण का ह्याच्यामधून तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर उदारीकरण, खाजा ही संकल्पना जी आहे ती आपण पहिल्यांदा बघूया. तर पहिल्यांदा 1991चं आर्थिक संकट हे भारतीयांसाठी जे आहे ते पहिलं संकट नव्हतं. याच्या आधी काही संकट आली होती. जसं की 1962 भारत चीन युद्ध असेल, 1965 भारत पाकिस्तान आणि 1966-67चा दुष्काळ. तेव्हा 1966-67 पहिलं आर्थिक संकट आलं. तसेच 1972-74 अपुरा पाऊस पडला. 1973 काय झालं, तेलाचे संकट आले होते. तर 74 दुसरे आर्थिक संकट आले, अपुरा पाऊस आणि 1979च्या तेलाचे संकट. यामुळे जे आहे ते तिसरं संकट आलं. पण या तिन्ही संकटावर चांगला मान्सून झाल्यामुळे, रुपयाचे अवमूल्यन केल्यामुळे, तेलाचे भाव जे आहे ते स्थिर झाल्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे ती सावरत गेली. परंतु 1991चं जे आर्थिक संकट होतं ते फार वेगळं होतं. का? तर मान्सून चांगला झाला किंवा तेलाचे भाव नियंत्रणात आले किंवा रुपयाचे अवमूल्यन केले तरी संकट दूर होणार नव्हतं. 1991च्या आर्थिक संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेतील बृहत लक्ष्य म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या घटकामध्ये संरचनात्मक संतुलनाची जाणीव करून दिली. म्हणून या संकटाला जे आहे ते ॲक्यूट मायक्रो इकॉनॉमिक्स क्रिसिस असं म्हटलं जातं. तर या बृहतलक्षी घटकामध्ये बदल केल्याशिवाय हे संकट दूर होणार नाही असं समजलं होतं. तर ह्याच्यामध्ये काही संरचनात्मक बदल घडवणे यालाच आर्थिक सुधारणा असं म्हटलंय. आर्थिक सुधारणा चॅप्टर आहे तो आपण पूर्ण घेतलेला आहे मागील व्हिडिओमध्ये, पंचवार्षिक योजनामध्ये. तर तो तुम्ही बघू शकता. तर आपण पहिल्या प्रकरणामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था बघितली, तसेच बाजार अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटचाल जी आहे ती आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झाली आणि 1991ला भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल आदेशात्मक कडून बाजार अर्थव्यवस्थेकडे व्हायला लागली. आता आदेशात्मक जी आहे ती समाजवादी देशामध्ये असते आणि बाजार जे आहे अर्थव्यवस्था ती भांडवलशाही किंवा मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये. तर ह्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक असे संरचनात्मक बदल करावे लागले. या बदलण्याची सुरुवात जी आहे ती 1991 सुरू झाली आणि या सर्व क्षेत्रावरील जी बंधने आहेत ती शिथिल करण्यात आली. आणि या प्रक्रियेलाच, शिथिलीकरणाच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, उदारीकरण किंवा इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन त्याला म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेत बंदिस्त असल्यामुळे हे संकट ओढावल्यास IMF आणि जागतिक बँक म्हणणं होतं की त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदारीकरण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेतील अंतिम लक्ष्य जे आहे ते फक्त जागतिकीकरण झालेले आहे. तसेच जागतिकीकरण हे मुख्य अर्थव्यवस्थेतील अंतिम उद्देश असल्यामुळे शासकीय हस्तक्षेप जो आहे तो महत्त्वाचा आहे. अनुत्पादित क्षेत्रातील शासकीय गुंतवणूक काढून घ्यावी लागते. यामुळे या धोरणाला खाजगीकरण असं म्हटलं जातं. तर जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी उदारीकरण ही जी आहे ती दिशा आहे आणि खाजगीकरण हा एक मार्ग आहे. तर ह्याच्यामध्ये सर्व जे आहे ते एकाच सेंटेन्समध्ये सगळं क्लिअर केलं आहे बघा. इथं त्यांनी आकृती पण दाखवलेली आहे. जागतिकीकरण घरासाठी जाण्यासाठी उदारीकरण जो आहे तो मार्ग दाखवतो आणि रस्ता जो आहे तो खाजगीकरणाचा. तर हे सर्व याच्यामध्ये बघितलं आपण बेसिक. आता आपण सर्व कन्सेप्ट बघूया. व्हिडिओ जो आहे तो HD मध्ये आहे. ह्याच्यामध्ये काही ठिकाणी फोटो ब्लर आल्यामुळे दिसत नाही, तरी व्हिडिओची क्वालिटी आहे जी तुम्ही वाढवू शकता. उदारीकरण म्हणजे जागतिकीकरण हे ध्येय गाठण्यासाठी आर्थिक सुधारणा या उदारीकरणाच्या दिशेने राबवल्या जातात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये निर्बंध होते ते मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सैल शिथिल करावे लागतात. हे निर्बंध सैल करणे म्हणजे उदारीकरण होय. आता उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेतून मुक्त अर्थव्यवस्थेकडे शिरण्यासाठी जो आर्थिक सुधारणा केल्या जातात त्या 2 प्रकारच्या असतात. पहिला आहे बृहतलक्षी स्थिरीकरण आणि दुसरा आहे संरचनात्मक समायोजन. या सुधारणा प्रणाली जी आहे ती IMF तथा जागतिक बँकेने विकसित केल्या आहेत. तर त्यातली आपण पहिली आता बघणार आहे बृहतलक्षी स्थिरीकरण. तर सैऱ्याभैऱ्या झालेल्या किंवा संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावर उभारण्यासाठी किंवा ती स्थिर करण्यासाठी आवश्यक असते. तर याच प्रक्रियेला जे आहे ते बृहतलक्षी स्थिरीकरण असं म्हटलं जातं. पुढे जाऊन देशी पुरवठा देशी मागणी पूर्ण करू शकत नसतो.
व्यापार तोलाच्या संकटामुळे परकीय पुरवठा देखील देशी मागणी पूर्ण करण्यास असक्षम असतो. ही मागणी भागवण्याचे प्रयत्न जे आहे ते बृहत स्थिरीकरण आहे. म्हणजे यामध्ये ही मागणी व्यवस्थापनाशी संबंधित असते. मागणी व्यवस्थापन कशी करता येईल तर ह्याच्यामध्ये चलनवाढ नियंत्रण म्हणजे अर्थव्यवस्थेत चलन संकोच करणारे व चलनविषयक धोरण राबवावे लागते. यामुळे मागणी आटोक्यात येते आणि त्यावेळी 1990-91ला चलन दर जो होता तो 10.1% इतका होता. आधी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुढे जाऊन व्यापार तोल समायोजन असताना आयात थांबवली तर देशी मागणी जी आहे ती पूर्ण होत नाही. तर यावर व्यापार तोल संतुलित करणे हाच पर्याय आहे. यासाठी परकीय कर्ज घेऊन व्यवहार तोल संतुलित केला जातो. 1991 मध्ये भारताने बँक ऑफ इंग्लंड, जपान आणि स्वित्झर्लंड तसेच जागतिक बँक IMF कडून कर्ज उचलले होते आणि व्यापार तोलाचे समायोजन केले. तसेच चलनाचे अवमूल्यन म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारल्यानंतर टप्प्याटप्प्याने चलन परिवर्तनीय करणे आवश्यक होते. त्याची पूर्वतयारी म्हणून चलनाचे अवमूल्यन किंवा अधिमूल्यन करावे लागते. भारताने 1-3-15 जुलै 1991ला रुपयाचे अवमूल्यन केले. तर ह्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे बघा, उदारीकरण काय होतं आणि त्याचा प्रक्रिया कशी झाली. तर त्याच्यामुळे काय झालं, उदारीकरण चलनवाढ नियंत्रण असेल, व्यवहार तोल समायोजन, रुपयाचे अवमूल्यन, तसेच व्यापार व भांडवली ओघ सुधारणा, औद्योगिक सुधारणा झाल्या, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा झाल्या, चलनविषयक वित्तीय सुधारणा, नियोजन सुधारणा आणि शेवटी जे आहे ती खाजगीकरण. तर हे जे आहे ती संरचनात्मक समायोजनाची पूर्ण डायग्राम त्यांनी दाखवलेली आहे. आता आपण सर्व कन्सेप्ट आहे त्याच्यामधले ते एक एक करून बघायचं आहे. तर वरील चलनवाढ नियंत्रण ठेवण्यासाठी ही कन्सेप्ट महत्त्वाची होती. आता आपण बघणार आहे संरचनात्मक समायोजन. तर बृहन्लक्षी स्थिरीकरणामुळे स्थिर झालेल्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावर गतिमान करण्यासाठी ज्या सुधारणा कराव्या लागतात त्याला संरचनात्मक समायोजन असं म्हटलं जातं. बृहत्लक्षी स्थिरीकरणामुळे देशी मागणी जी आहे ती तात्पुरती मागलेली असते. आता वेळ असते पुरवठा वाढवण्याची फक्त. तर ह्याच्यामध्ये पुरवठा जो आहे तो कशाशी संबंधित असतो तर पुरवठा अखंड कसा ठेवता येईल त्यासाठी व्यापार व भांडवल ओघ सुधारणा केली पाहिजे. म्हणजे आयातीवरील निर्बंध दूर करणे, तसेच आयाती उदारीकरण, चलन परिवर्तनीय करणे, परकीय भांडवल येऊ देणे, या व्यापार भांडवल ओघ सुधारणा याला म्हटलं जातं. मार्च 1994 मध्ये रुपया जो आहे तो चालू खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला, ज्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर आयातीवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. गैरकृषी वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्काचा उच्चतम दर जो होता तो 110% होता. तर तो 2007-08 पर्यंत आहे, फक्त तो 10% इतका करण्यात आला. पुढे जाऊन परकीय गुंतवणुकीसाठी टप्प्याटप्प्याने अनेक क्षेत्र खुली करण्यात आली. त्यामध्ये परकीय तंत्रज्ञान व परकीय गुंतवणुकीचा मार्ग देखील सुलभ करण्यात आला. पुढे औद्योगिक सुधारणा करण्यात आल्या. काय तर आर्थिक सुधारणा प्रक्रियेमध्ये सार्वजनिक उद्योगाचा संकोच जो आहे तो खाजगी उद्योगांना विस्तार करणे आवश्यक बनते. मजुरीची पुनर्व्याख्या करून कामगार कायद्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेला अनुकूल बदल करावे लागतात. उद्योगांना अधिकाधिक स्पर्धात्मक बनवावे लागेल. 24 जुलै 1991च्या नवीन औद्योगिक धोरणान्वये औद्योगिक सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आली. औद्योगिक विनिमयन करण्यासाठी याला सुरुवात झाली. तर खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आणि उद्योग परवाना धोरण जे आहे ते आणि राखीव यादी सैल करण्यात आली. त्यामुळे लघु उद्योग धोरणांना चालना मिळाली. पुढे जाऊन काही टॅक्स रिफॉर्म आणले. कर प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. चालना देणाऱ्या देशी उत्पादनांना अशी कर प्रणाली राबवण्यात आली. तसेच जागतिकीकरणाला पूरक ठरणारे असेल, परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक असेल असे अनेक कर ह्याच्यामध्ये जे आहे ते उच्च होते. तर त्यासाठी चलया समितीच्या शिफारसीनुसार कर सुधारणा करण्यात आल्या. तसेच राजकोषीय सुधारणा. तर आपण हे पुढं पॉईंट बघायचे सगळे एक्सप्लेन, त्यामुळे मी हे घेतोय. तर राजकोषीय सुधारणामध्ये सरकारला खर्चावर लगाम लागावा, तसेच अनुदाने, सबसिडी यासारख्या अनुत्पादित खर्च जो आहे तो कमी असावे. 1991 नंतर विशेषतः 2003-04 मध्ये FRBM कायदा जो आहे तो भारतात राजकोषीय सुधारणांना गती देण्यात आली. त्यामुळे वर्धन व खर्च सूत्रानुसार राजकोषीय तूट कमी करण्याचे तत्व अंमलण्यात आले. पुढे जाऊन चलनविषयक सुधारणा करण्यात आल्या, वित्तीय सुधारणा करण्यात आल्या. चलनविषयक नियमन मध्ये काय झालं तर प्रेरणा देणारे, अर्थव्यवस्था स्थिर करणारे, वित्तीय आणि बँकिंग सुधारणान्वये या प्रणालीचे निर्बंध आहे ते दूर करून जे आहे ते चलनविषयक सुधारणाला चालना मिळाली. 1991 नंतर नरसिंहन समितीच्या शिफारसीनुसार विविध चलन सुधारणा राबवण्यात आल्या.
अलीकडे मौद्रिक धोरण समिती देखील स्थापन करण्यात आली. CRR-SLR बंधने जी आहे ती सैल करण्यात आली. खाजगी व परकीयांना बँका स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली आणि बँका स्थापनेच्या अटी देखील सैल करण्यात आल्या. पुढे जाऊन नियोजन सुधारणा करण्यात आल्या. समाजवादी अर्थव्यवस्थेच्या अतिकेंद्रित नियोजन अविभाज्य भाग होता. तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये शिरताना केंद्रित नियोजन सैल करत विकेंद्रीकरणास प्रोत्साहन मिळाले. 1992 नंतर सूचनात्मक नियोजन स्वीकारण्यात आले. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यात आली. तर नियोजन आयोग देखील नीती आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आले. त्यामुळे विकेंद्रीकरणाला बळ मिळाले. खाजगीकरणाचा पॉईंट काय आहे तर सार्वजनिक क्षेत्र उद्योगांचा संकोच करणे, यातून निर्गुंतवणूक करणे, प्रतिराष्ट्रीयकरण करणे हे मुक्त अर्थव्यवस्थेला प्रवेश करणारे सुकर मार्ग आहेत. उदारीकरणाची दिशा खाजगीकरणाच्या मार्गाकडे असते. 1991 नंतर भारतात सार्वजनिक उद्योगाबाबत सुधारणांचे आणि निर्गुंतवणुकीचे धोरण अंमलण्यात आले. तर यामध्ये व्यापार, भांडवल ओघ सुधारणा, औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा असतील, चलनविषयक, वित्तीय सुधारणा असतील, नियोजन असतील, तसेच खाजगीकरण हे संरचनात्मक कार्यक्रम जे आहे ते राबवण्यात आले. आता प्रवेशातील अडचणी काय होत्या याच्यामध्ये दिले बघा. अडचणी दिलेत आणि इकडे उपाय दिलेले आहेत. तर ते आपण सविस्तर पुढे येणार आहे ह्याच्यामध्ये बघणार आहे. 1991 ला नवीन औद्योगिक सुधारणा जाहीर करण्यात आल्या. यान्वये सार्वजनिक क्षेत्राचे जे आहे ते महत्त्व कमी करणे, खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढवणे, उद्योगासाठी परवाना पद्धत जी आहे ती संपुष्टात आणणे, तसेच औद्योगिक विनिमय करणे, परकीयांना गुंतवणुकीत चालना देणे, सार्वजनिक क्षेत्र आहे ते उद्योगांची गुणवत्ता वाढवणे, निर्गुंतवणूक करणे, अशा सर्व ज्या आहेत त्या योजना ही करण्यात आल्या होत्या औद्योगिक सुधारणेसाठी. तसेच आणखीन एक होतं त्याच्यामध्ये की सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करायचे. पुढे जाऊन सार्वजनिक क्षेत्रामध्ये महत्त्व कमी करणे, तसेच खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढवण्यासाठी सरकारी आरक्षित उद्योग विषयाची संख्या कमी करत 3 वर आणणे आणि शेवटी 2 वर आणून अणुऊर्जा आणि रेल्वे फक्त यामध्ये ठेवायचे. बाकी सर्व विषय जे आहेत की खाजगी क्षेत्राला खुले करायचे. परवाना पद्धतीचे निर्मूलन करण्यासाठी 4च उद्योग परवाना अनिवार्य ठेवण्यात आले. त्याच्यासाठी इतर सर्व उद्योगांना जे आहे ते परवाना मुक्त करण्यात आले. मक्तेदारीवर आळा घालण्यासाठी MRTP कायद्याऐवजी 2002 मध्ये जे आहे ते कॉम्पिटिशन कायदा जो आहे तो करण्यात आला. उत्पादनात चालना देण्यात आली. उद्योगामध्ये टप्प्याटप्प्याने परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली. गुंतवणुकीस बाधक ठरतील अशा फेराऐवजी फेमा कायदा जो आहे तो अस्तित्वात आला. बाजारामध्ये टिकाव धरण्यासाठी उद्योगांना मुक्तता व लवचिकता प्रदान करण्यात आली. पुढे जाऊन लघु उद्योग जे आहे ते धोरण स्थापन करण्यात आले. याच्यामध्ये 1991 ला लघु उद्योग विषयक औद्योगिकरण योजना जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय उत्पादन धोरण 10 वर्षात GDP मध्ये जो आहे तो उत्पादन क्षेत्राचा 25% वाटा करणे आणि 100 मिलियन रोजगार निर्मिती करणे उद्दिष्ट होतं. तर 2011 ला राष्ट्रीय उत्पादन धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आले. या धोरणान्वये राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन क्षेत्र स्थापन करण्याला प्रोत्साहन भेटले. पुढे जाऊन मेक इन इंडिया म्हणजेच भारताला उत्पादनाचे केंद्रस्थान बनवण्यासाठी भारतातील गुंतवणूक वाढावी यासाठी काय आहे ते वातावरण निर्मिती करणे. 2014 ला मेक इन इंडिया सारखे अभियान सुरू करण्यात आले. विविध क्षेत्र निवडून त्यासाठी पूरक धोरणे राबवण्यात आली. त्यासाठी नवीन प्रक्रिया, पायाभूत सुविधा, क्षेत्र आणि विचारसरणी या 4 स्तंभावरती जे आहे ते चालू करण्यात आले. तर याला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने 2019 मध्ये इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जे आहे ते विकसित केला गेला. स्टार्टअप इंडिया हा कन्सेप्ट चालू करण्यात आला व स्टँड अप इंडिया देशातील स्टार्टअप उद्योगांना पूरक असतील असे जे ते 2016 ला स्टार्टअप इंडिया जो आहे तो सुरू करण्यात आला. तळागाळातील पातळीवर व्यावसायिकाचे प्रोत्साहन देऊन आर्थिक सबलीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी जे आहे ते 2016 ला स्टँड अप इंडियाचे अभियान सुरू करण्यात आले. तर स्टँड अप इंडियाला पूरक ठरवणारे अटल इनोव्हेशन मिशन जे आहे ते सुरू करण्यात आले. 2016 ला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे याच्यामध्ये स्वयंरोजगार, व्यावसायिकीकरता आणि कौशल्य विकास याची सांगड घालण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशन करून स्टार्टअपला संजीवनी देण्यात आली. पुढे जाऊन नवीन औद्योगिक धोरण झाले 2019 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन औद्योगिक धोरण विकसित करून लोकांकडून मती मागवली. तर यामध्ये नवीन औद्योगिक धोरणामध्ये भारताला उत्पादनाचे केंद्र बनवण्यावरती फोकस करण्यात आला. या धोरणामध्ये मेक इन इंडियाला चालना देण्यात आली. तसेच भारताला मोठे निर्यात केंद्र बनवणे, गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, रोजगार निर्मिती करणे
या सर्व ह्याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आली. पुढे जाऊन आपण आता कर सुधारणा टॅक्स रिफॉर्म बघायचा आहे. कर सुधारणामध्ये हा राजकोषीय सुधारण्याचाच एक भाग आहे. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं होतं कर संरचना, यामध्ये तोच परत यामध्ये ऍड केलाय. 1991चे आर्थिक संकट ज्या अनेक कारणामुळे आले, त्याचे एक कारण होते की वाढती राजकोषीय तूट. राजकोषीय तूट कमी करायची असेल तर शासनाने जे आहे ते महसुली उत्पादन वाढवले पाहिजे. जर महसुली उत्पादन वाढवायचे असेल तर त्याच्यासाठी कर रचनेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. भारताला पुअर टॅक्स परफॉर्मर असं म्हटलं जातं. भारताला कर रचनेमध्ये काही दोष आहेत, जसे की कराचे दर जे आहे ते जास्त असून अपुरे कर उत्पादन, तसेच कराचे दर जास्त असल्यामुळे बचतीमध्ये घट होते, कर चुकवेगिरी होते, तसेच क्लिष्ट व अनेक प्रकारचे कर, केंद्राचे व राज्याचे विविध कर या ठिकाणी आहेत. राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करामधून मिळणारे उत्पन्न पण वाढते, तर याला अंतर्गत परिवर्तनीयता असे म्हटले जाते. भारतीय राष्ट्रीय वृद्धी दर बरा असला तरी राष्ट्रीय उत्पन्न मुळात कमी आहे. तसेच दरडोई उत्पन्न देखील आणखीनच कमी आहे, त्यामुळे शासनाला कर महसूल जो आहे तो कमी पडतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराचा वाटा. तर विकसनशील देशामध्ये एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा नेहमी कमी असतो, तर अप्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे तो जास्त असतो. विकसित देशामध्ये एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे तो जास्त असतो, अप्रत्यक्ष कराचा वाटा नेहमी कमी असतो. भारतामध्ये एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा 16% आणि अप्रत्यक्ष कराचा वाटा 84% होता. आता हे चित्र उलटलंय, तर 2019 मध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे तो 52.2 आणि अप्रत्यक्ष कराचा 47.8%. तर हे जे आहे ते 1991 नंतर शक्य झाले. ह्याच्यामध्ये 1991 नंतर प्रत्यक्ष कर जो आहे तो प्रत्यक्ष कर गुणोत्तर वाढले, तर अप्रत्यक्ष कर एकूण गुणोत्तर जे आहे ते कमी झाले. तक्त्यामध्ये 2 आलेख दिलेत, आपण खाली बघणार आहे ते. तर ह्याच्यामध्ये 2 आलेखामध्ये काय आहे, तर स्तंभालेख आणि रेखालेख आहेत. तर गेल्या 10 वर्षामध्ये एकूण कर महसुलात प्रत्यक्ष कराचा वाटा आणि अप्रत्यक्ष कराचा वाटा दिलाय, आणि 2016 ते 2022 पर्यंतचे अप्रत्यक्ष कर महसुलाचा वाटा 50%च्या वर गेलेला दिसतो. तर इथं दिलेला आहे बघा. तर ह्याच्यामध्ये कर जीडीपी प्रमाणाचा काय संबंध आहे, तर रेखालेखामध्ये जीडीपीशी प्रमाण दाखवलंय. कर महसुलाची ओझी जी आहे ते मोजण्यासाठी जीडीपीचे प्रमाण मोजणे गरजेचे असते. गेल्या 10 वर्षामध्ये कर महसुलाचे जीडीपीशी प्रमाण 9 ते 12% इतके होते. तर कर महसुलामध्ये जीडीपी प्रमाणे वाढ झाली, त्यामध्ये चढ उतार देखील होत गेले. हे चढ उतार अर्थव्यवस्थेतील चढ उतार आणि कर सुधारणामुळे होणारे, अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे होणारे कर महसूल जीडीपी प्रमाण घटत असते. तर या ठिकाणी बघू शकता केंद्राचा कर महसूल किती होता आणि ते कसं होत गेलंय. तर त्याच्यामध्ये निगम कर असेल, आयकर, संपत्ती कर, प्रत्यक्ष करामध्ये सीमा कर, उत्पादन शुल्क, सेवा कर, जीएसटी, इतर काय, तसेच केंद्रीय कर असतील. अप्रत्यक्ष करामध्ये काय येतं, तर सर्व ह्याच्यामध्ये आकडेवारी जी आहे 2010-11 पासून 22-23 पर्यंतची सर्व आकडेवारी दिलेली आहे. आता आपण विविध कर सुधारणा समित्या बघणार आहे. त्यासाठी पहिली महत्वाची समिती आहे जॉन मताई समिती 1952. प्रत्यक्ष करासंबंधित ही समिती होती. शेती उत्पादनावर राज्यांनी कर आकारावा, जमीन महसूल आयकर वाढवावा यासाठी शिफारस करण्यात आल्या. पुढे जाऊन निकोलस कॅल्डोर समिती 1956ची, याच्यामध्ये नवीन कर सुचवले गेले. तर 4 प्रकारचे कर सुचवले, त्याच्यामध्ये संपत्ती कर, मालमत्ताऐवजी जो आहे तो देणगी कर, खर्च कर आणि भांडवली लाभ कर, हे जे आहे ते निकोलस कॅल्डोर समितीने सुचवले. त्याच्यानंतर समिती आली महावीर त्यागी समिती 1958. विषय होता कर बुडवेपणाची कारणे शोधण्यासाठी. शिफारस काय केली, तर जाचक कर सौम्य केले पाहिजे. त्याच्यानंतर भूतलिंगम समिती, कर सरलीकरण व सुसूत्रीकरण करण्यासाठी ही समिती होती. शिफारसी करण्यात आल्या साधारण उत्पादन शुल्क आकारले पाहिजे, कर मूल्यांकन आणि सरळ व सारांश पद्धत राबवली पाहिजे. आयकर मुक्तता मर्यादा जी आहे ती वरच्या पातळीवर ठेवण्यासाठी त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर न्यायमूर्ती के.एन. वांचू समितीने प्रत्यक्ष कर काळ्या पैशाचा शोध लावण्यासाठी ही समिती होती. शिफारस काय करण्यात आली, आयकर परतावा भरण्यासोबतच कर अकंशन अनिवार्य आहे याच्यामध्ये. राज समिती 1972. विषय कृषी उत्पन्न, जमीन महसूल करास विषय. 7 नंबर एल के ज्या समिती 1976ची होती. ह्याच्यामध्ये ही महत्वाची समिती, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. अप्रत्यक्ष कराच्या संबंधित होती. शिफारस काय केली, तर केंद्रीय उत्पादन शुल्क
जे आहे ते एक्साईज ड्युटी वॅट पद्धतीने आकारण्यासाठी. चोक्सी समितीने काय केलं तर प्रत्यक्ष कर सरलीकरणाबाबत विषय होता. त्याच्यानंतर राजमल्हार समिती, याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. केंद्र राज्य वित्तीय संबंधासंबंधित ही समिती होती. तर पुढे जाऊन ती डॉक्टर राजा चलया ही समिती 1991 ला झाली. ह्याच्या समितीचा स्थापनचा अहवाल 1991 मध्ये, तर दुसरा अहवाल जो 1992-93 मध्ये देण्यात आला. विषय होता कर सुधारणा समिती. शिफारस काय होती तर निगम कर जो आहे तो 51.75 वरून 40% आणला. विक्री करामध्ये मूल्यवर्धित पद्धत लागू करायची आणि पॅनऐवजी टीन पद्धत लागू करण्यात आली असं सांगितलं होतं. काही वस्तूवर शून्य आयात करावा. आयात कराच्या 6 पातळ्या असाव्या: 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30% असाव्या. अनावश्यक वस्तू असतील त्याच्यावरती फक्त 50%. निर्यात करासाठी ॲडव्हान्स लायसनिंग सिस्टीम चालू करण्याचे ठरवले. कराचे दर कमी असावे परंतु कर आकारणीचा आधार विस्तृत असावा. त्याच्यानंतर के.एल. रेकी समिती अप्रत्यक्ष कराच्या एकेरी नियमासाठी. पुढील महत्त्वाची समिती डॉक्टर विजय केळकर समिती 2002. सप्टेंबर 2002 मध्ये विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करासाठी 2 कार्यगट होते. प्रत्यक्ष कार्यगटाने आणि अप्रत्यक्ष कार्यगटाने जो आहे तो 2002 मध्येच अहवाल दिला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर सरलीकरण व सुसूत्रीकरण विषय होता. शिफारस काय करण्यात आली तर आयकर मुक्तता वाढवावी. आयकरामध्ये लागू असलेली 3 टायर पद्धतीऐवजी 2 टायर पद्धत करावी. त्यामध्ये 1 ते 4 लाख रुपये उत्पन्नावरती 20% आणि 4 लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्नावर 30% आयकर जो आहे तो करावा. तसेच निगम कर 30% पर्यंत कमी करावा 36.75 वरून. विक्री करामध्ये वॅट पद्धत लागू करावी. कर आकारणीचा पाया विस्तृत करावा आणि खर्च नियमनापेक्षा महसूल वृद्धीवरती अधिक भर द्यावा. तर FRBM साठी 2003 मध्ये कार्यगट काय होता त्यांनी सांगितलं. FRBM मध्ये लक्षणीय सुधारणा करणे गरजेचे होते. कर महसुलामध्ये वर्धन केले पाहिजे. तसेच विविध वस्तूवरील कर कराऐवजी सरळ, पारदर्शक, कार्यक्षम GST वर विकसित करावा असं त्यांनी सांगितलं. तर हे जे आहे ते महत्त्वाच्या कर सुधारणा समिती होत्या ज्यावरती प्रश्न येत असतात. पुढील पॉईंट आहे राजकोषीय सुधारणा. राजकोषीय चालना म्हणजे अर्थव्यवस्था तेजीत असताना संकुचित आणि राजकोषीय धोरण राबवणे. तर मंदीमध्ये असताना जे आहे ते प्रसारित राजकोषीय धोरण राबवले जाते. राजकोषीय धोरणाचा वापर करून तूट निर्माण करून जी आहे ती अर्थव्यवस्थेला चालना दिली जाऊ शकते. तर त्याचबरोबर या उपायाला राजकोषीय चालना असे म्हटलं जातं. तूट निर्माण करून चालना देण्याचा प्रयोग 1991 ला मात्र अपयशी झाला होता. सरकारवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला आणि बचत घटत गेली. दुहेरी तूट म्हणजे देशी बचतीचा दर स्थिर असताना अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय तुटीचा भरणा करण्यासाठी देशी स्रोताचा वापर केला जातो. यामध्ये खाजगी गुंतवणूक मंदावते. यामुळे व्याजाचे दर कमी होतात आणि खाजगी गुंतवणूक मंदावल्यामुळे आर्थिक वाढीचा दर देखील मंदावतो. तसेच रोजगार निर्मितीमध्ये घट होते, स्थिर व चलनवाढ होते. तसेच इतर देशापेक्षा चलनवाढीचा दर जास्त असल्यामुळे निर्यात आहे ती मंदावत असते आणि आयात वाढते. तर यामुळे काय होतं तर परकीय व्यापारातील चालू खात्यावरील तूट म्हणजे कॅड याला सुरू होते. देशी चलनाच्या अवमूल्यन होऊ लागते. त्यामुळे वाढती राजकोषीय तुटीचा परिणाम जो आहे तो CADच्या तुटीवरती होतो. या दोन्ही तुटीचं अस्तित्व असणे म्हणजे दुहेरी तूट होय. 1990-91 दोन्ही तुटी वाढवल्या गेल्या. राजकोषीय संकट. राजकोषीय तुटीमुळे सरकारवर कर्ज आणि व्याजाचा आहे तो बोजा लागतो. खाजगी गुंतवणूक मंदावल्यामुळे गुंतवणुकीची बाह्य देशामध्ये गमन होऊ लागते. त्यालाच क्राउडिंग इफेक्ट म्हणतात. व्याजदर कमी झाल्यामुळे चलनविषयक धोरणाला कमी वाव भेटतो. आर्थिक वाढ मंदावल्यामुळे आहे ती IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मंदावते. तीव्र चलनवाढ आणि बेरोजगारी निर्माण होऊ शकते. यामध्ये निर्माण होते. निर्यात मंदावल्यामुळे जे परकीय क्षेत्रात असंतुलन निर्माण होते. तसेच परकीय गुंतवणुकीला यासाठी भरून काढण्यासाठी प्रोत्साहन द्यायला लागते. परकीय कर्ज घ्यावे लागतात. तसे परकीय चलन साठ्यातून उचल देखील घ्यावे लागते. यामुळे दुहेरी तुटीच्या अस्तित्वाला जे आहे ते राजकोषीय संकट देखील म्हणते. तर 1991 मध्ये हे संकट आलं होतं. तर 1991च्या आधी काय झालं तर सरकारचा खर्च होता तो वाढत गेला. विमल जालन यांच्या समितीनुसार खर्चाचा विस्फोट ही जी आहे ती उपाधी यावेळी वापरली आहे. तर वाढत्या सार्वजनिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी अंतर्गत कर्ज घेतली जातात. 1985 मध्ये सार्वजनिक खर्चावर लगाम लागवण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री VP सिंग यांनी LTFA लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी सुरू करण्यात आली. तर परकीय कर्जाचे प्रमाण 1990 पर्यंत 4.2% वर आणणे हे उद्दिष्ट होतं.
प्रत्यक्षामध्ये 1990-91 पर्यंत कर्जाचे प्रमाण जिथे 49.7% इतके झाले, तर परकीय कर्जाचे प्रमाण 5.6% पर्यंत वाढत गेले. 1991 मध्ये देशावर मोठे संकट आले त्यामुळे. तर 1986 नंतर केंद्रात काही राज्यामध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प राबवण्यात आला. या प्रकारच्या अर्थसंकल्पाचा उद्देश जो आहे तो मितव्यय कमी करणे, अनावश्यक खर्चाला लगाम लागून खर्चाच्या लाभाची महत्ती कमी करणे. यासाठी संपूर्ण अर्थसंकल्प शून्य आधारित नसला तरी मंत्रालयीन स्तरावरील अर्थसंकल्प जो आहे तो यावरती राबवण्यात आला. तसेच 1997ला काही सुधारणा करण्यात आल्या, जसे की रिझर्व्ह बँक, नियोजन आयोग, IMF, वर्ल्ड बँक यांनी शासनाला राजकोषीय तूट कमी करण्यासाठी जे आहे ते सतत बजावले. न्यूझीलंडमध्ये मध्यवर्ती बँकेला या संदर्भात मोठे अधिकार दिलेले आहेत. ही मध्यवर्ती बँक जी आहे ती शासनावरती कडक निर्बंध लादते. तर जर्मनीत शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनात्मक तरतूद आहेत. पण भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 292 मध्ये बाजार कर्जे, कोषागार बिले याबरोबरच काही कायदेशीर मर्यादा घालण्यात आल्या, परंतु या तरतुदीचा वापर होताना दिसत नाही. अर्थसंकल्पीय तूट भागवण्यासाठी 1994 मध्ये रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त ट्रेझरी बिल जाहीर केले. 1997 मध्ये अतिरिक्त ट्रेझरी बिल जारी करण्याचे थांबवले आणि रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला WMA म्हणजे वे अँड मीन्स ॲडवाइसेस ही तात्पुरती अग्रिम जी आहे ती उपलब्ध करून दिली. तर 1991 नंतर सरकारच्या खर्चावर लगाम लागवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. 1997 पासून अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवून राजकोषीय तूट जी आहे ती प्रधान तूट दाखवण्यात आली. तर फलनिष्पत्ती अर्थसंकल्प देखील याच्यामध्ये येतो. म्हणजे 2005-06 मध्ये अर्थसंकल्प हा पहिल्या फलनिष्पत्ती अर्थसंकल्पामध्ये होता. अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी तो मांडला. खर्चाचे प्रमाणीकरण केले आणि खर्चाचे मोजता येण्यासारखे भौतिक लक्ष्य टाकण्यात आले. राजकोषीय सुधारण्याचा दुसरा टप्पा. ह्याच्यामध्ये काय झालं, 2003 मध्ये हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, परंतु 1991 मध्ये राजकोषीय तुटीमुळे संकट ओढावले होते. तर या सुधारणानुसार हे संकट भर पडली. पहिला असेल राजकोषीय तूट कमी केली, त्याद्वारे स्कॅड आटोक्यात ठेवले. कमी राजकोषीय तुटीमुळे दीर्घकालीन वृद्धी झाली. तसेच 2003 मध्ये FRBM कायदा करण्यात येऊन राजकोषीय दृढीकरण याच्यामध्ये करण्यात आलं. राजकोषीय दृढीकरण आता आपण बघूया. 2000 दशकामध्ये राजकोषीय सुधारणासाठी राजकोषीय दृढीकरण हा शब्द वापरला जाऊ लागला. म्हणजे वर्तमानात तसेच भविष्यातील राजकोषीय तूट कमी करण्यासाठी ही जी आहे ती उपाययोजने. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल या तसेच जागतिक बँकेच्या नियमानुसार राजकोषीय तूट 3% किंवा त्याच्या आत असल्यास राजकोषीय संकटापासून वाचता येते. म्हणजे राजकोषीय दृढीकरण लक्ष्य जे आहे ते तूट 3% पर्यंत ठेवणे असे गाठण्यात आले. तर हे भारतीय अर्थव्यवस्थेला गाठण्यासाठी दीर्घकालीन उपाय करावे लागतील हे समजलं. राजकोषीय दृढीकरणासाठी दुहेरी उपाय योजावे लागले. महसूल वर्धन आणि दुसरे म्हणजे खर्चाचे सुसूत्रीकरण हे 2 उपायामध्ये होते. तर महसूल वर्धनामध्ये कर सुधारणा, निर्गुंतवणुकीत चालना देणे हे करण्यात आले. तसेच महसूल वर्धन आणि खर्चाचे सुसूत्रीकरण करण्यात आले. राजकोषीय दृढीकरणाच्या दृष्टिकोनातून केलेला हा पहिला प्रयत्न म्हणजे FRBM कायदा. पुढील पॉईंट आपण बघणार आहे FRBM कायदा. FRBM कायदा तो 2003चा होता. त्यामध्ये राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा किंवा FRBM कायदा, त्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट असं म्हणतात, 2003ला संसदेमध्ये संमत झाला आणि 2004ला जो कार्यान्वयित आणला. या कायद्याने केंद्र सरकारने स्वतःच्या राजकोषीय स्थितीला कायदेशीर पाठबळ मिळवून दिले. सरकार अर्थव्यवस्थेतून आर्थिक स्रोत जे आहे ते जमा करून पुन्हा अर्थव्यवस्थेवर खर्च करते, तर त्याचा आर्थिक विकास करते. सरकारने FRBM कायदा करून ही जबाबदारी अधोरेखित केली. त्याची 3 उद्दिष्ट आहेत महत्त्वाची, ते आपण बघूया आता. तर पारदर्शक राजकोषीय व्यवस्थापन यंत्रणा विकसित करणे, त्यानंतर शासकीय कर्जाचे आदर्श व्यवस्थापन करणे. आदर्श कर्ज व्यवस्थापन म्हणजे सध्याच्या कर्जाच्या तुलनेत भविष्यातील कर्ज जे असणार आहे ते कमी पातळीवर ठरवणे, त्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यानंतर दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य आणून बृहतलक्षी स्थिरता आणणे. तर अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीसोबत खालील 3 विवरणपत्रे संसदेत मांडणे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये असेल पहिलं राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र, मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र आणि बृहतलक्षी आराखड्याचे विवरणपत्र. तर ह्या गोष्टी मांडणे गरजेचे असते. तर FRBM कायद्याच्या 4थे विवरणपत्र असेल ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील संसदीय अधिवेशनात मांडणे अनिवार्य आहे. तर मध्यावधी खर्चाचे आराखड्याचे विवरणपत्र जे आहे ते राष्ट्रीय संरक्षणाचा विषय असेल
किंवा नैसर्गिक आर्थिक संकट काळात या कायद्यात सवलत घेण्याची मुभा आहे. भारत सरकार रिझर्व्ह बँकेकडून घेत असलेल्या कर्जावर बंदी घालण्यात आली. अर्थसंकल्पात अंदाजित केलेल्या जमा खर्चाचे त्रैमासिक परीक्षण करून संसदेत मांडणे अनिवार्य केले. तसेच FRBM कायदा 2003 अन्वये राजकोषीय तूट 3% खाली आणण्यासाठी आणि महसुली तूट शून्यावर आणण्यासाठी लक्ष ठेवण्यात आले. याच्यावरती जो आहे तो प्रश्न पडलेला आहे. तर महसुली तूट शून्यावरती आणण्यासाठी लक्ष ठेवण्यात आले. तर या कायद्यातील ही लक्ष वेळोवेळी जी आहे ती बदल करण्यात आला होता. त्यासाठी 3 कार्यगट स्थापन करण्यात आले. पुढील आपण पॉईंट बघणार आहे तो चलनविषयक सुधारणा असेल. चलनविषयक सुधारणा आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मॉनिटरी रिफॉर्म्स त्याला म्हणतात. तर पहिला असेल सुकमॉयस चक्रवर्ती समिती. बँकिंगमध्ये पण हा बघितला आहे आपण. 1982 मध्ये सुकमॉय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चलन यंत्रणा अभ्यासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तर या समितीने किंमत स्थिरीकरण करण्यासाठी चलनविषयक नियमन करण्याच्या शिफारसी आहेत त्या करायच्या होत्या. 1985 मध्ये शिफारसी सादर केल्या. या समितीने पैशाचा पुरवठा मोजण्यासाठी M1 पेक्षा M3 गृहीत धरायला सांगितला. तर व्याजदर विनिमयित करून लवचिक करण्याची शिफारस यामध्ये केली. पुढील असेल नरसिंहन समिती. 1991 मध्ये बृहतलक्षी स्थिरीकरण करण्यासाठी ही जी आहे ती उद्देशाने चलनवाढ नियंत्रण आवश्यक असते. 1991 मध्ये चलनविषयक तसेच वित्तीय विषयक सुधारणा सुचवण्यासाठी नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती राबवण्यात आली होती. चलनविषयक धोरणाचे परीक्षण करताना नरसिंह यांनी काय सांगितले तर त्याच्यामध्ये CRR आणि SLR जे आहे त्यामध्ये कपात करून बँकांना तरलता उपलब्ध करून देण्याची शिफारस यामध्ये केली. तर या समितीने SLRला बँकांवरील कर म्हणून संबोधले गेले. या समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्याच्यामध्ये CRR जो असेल तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात यावा. तसेच पुढील 5 वर्षामध्ये SLR जो आहे तो 25% आणावा असं या ठिकाणी समितीने सांगितलं होतं. याच्यावरती प्रश्न आला होता कंबाईनच्या परीक्षेला पण. तर चलनविषयक धोरणाचा अभ्यास करताना हे मुद्दे मांडले गेले. तर 1990 मधील 15% वरून 2013 मध्ये 4% वर आणला गेला. 2022 मध्ये तो 4.5% वर थोडा वाढवला गेला. तसेच वैधानिक रोखता प्रमाण 1991 मध्ये 38.5% होते ते 18% वर आणले गेले. त्याच्यानंतर पुढील समिती असेल आता महत्वाची श्रीकृष्ण समिती किंवा श्रीकृष्ण आयोग. यांनी काय सांगितलंय तर मार्च 2011 मध्ये भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय क्षेत्र लक्षात ठेवा वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग FSLRC स्थापन केला. आयोगाने आपला अहवाल मार्च 2013 मध्ये सादर केला. चलनविषयक धोरणाचे उद्दिष्ट तसेच अधिकार जबाबदाऱ्या ह्या स्पष्ट करण्यात आल्या. चलनविषयक धोरण राबवण्यासाठी मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याची यावी असं यांनी सांगितलं होतं. तर हा प्रश्न विचारला आहे. तर रिझर्व्ह बँकेने RTGS यंत्रणा आणखीन एक विकास करावा. चलनविषयक धोरणाची 5 तत्वे असावी. त्याच्यामध्ये मापक व संशोधन, चलनविषयक धोरणाच्या साधनांमधील निर्णय असतील, चलनविषयक धोरणाची प्रक्रिया, त्याचे प्रेषण आणि जबाबदाऱ्या. त्यानंतर पुढील महत्त्वाची समिती उर्जित पटेल समिती. उर्जित पटेल 2013 मध्ये रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे प्राथमिक आणि महत्त्वाचे कार्य मौद्रिक स्थिरता मॉनिटरिंग स्टॅबिलिटी म्हणतो. तर याला सूचित करून चलनवाढ नियंत्रण आणण्यासाठी हे प्रमुख ध्येय म्हणून उद्देश होता. 2013ला रिझर्व्ह बँकेने तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर जे होते उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये चलन धोरण आराखडा सुधारित समिती असे म्हणतात. 2014 मध्ये चलनविषयक धोरणाचे अहवाल सादर केले. तर उर्जित पटेल समितीच्या शिफारसी काय होत्या तर महागाई नियंत्रणात आणणे हे महत्त्वाचा उद्देश होतं. तसेच किमतीबाबतच्या ढोबळ निर्देशांक जो आहे WPI ऐवजी ग्राहक किंमत निर्देशांक विचारात घ्यावा. तर हा महत्त्वाचा आहे. चलनवाढीचे ध्येय साधारणतः 4% ±2% असावे. चलनविषयक धोरण संमताना मौद्रिक धोरण समिती असणार आहे ती स्थापन करण्यात यावी. तर या समितीने सुचवलेला रेपो दर हा धोरणात्मक दर म्हणून वापरला जावा. तसेच दीर्घ काळामध्ये रेपो विकसित करावेत. बेसल निकष 3 प्रमाणे लिक्विडिटी कव्हरेज रेशो प्रमाणे देशातील वैधानिक रोखता प्रमाण राखण्यात यावा. खरेदी विक्री व्याजदराच्या नियमन करू नये. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ह्याच्यावरून सांगण्यात आल्या होत्या. तसेच CPI जो होता 12 महिन्याचा जो CPI असेल तो सध्याच्या 10% वरून 8% व 24 महिन्याच्या आत तो 60% वर आणावा. उर्जित पटेल शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार यांच्या दरम्यान
2015ला चलनविषयक धोरण आराखडा जो आहे तो सादर करण्यात आला आणि हे धोरण 2014 पासून रिझर्व्ह बँकेने राबवले. तर पुढील आपला पॉईंट असेल आता खाजगीकरण. आपण उदारीकरण बघितलं आहे, आता आपण खाजगीकरण काय कन्सेप्ट आहे तो बघणार आहे. तर खाजगीकरण हा जागतिकीकरण ध्येय गाठण्यासाठी एक मार्ग आहे. खाजगीकरण जो असेल ते प्रायव्हेटायझेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते राष्ट्रीयकरण नॅशनलायझेशनच्या विरुद्ध संकल्पना आहे. असं का? तर 1969 मध्ये बघा 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. म्हणजे खाजगी बँकांचे बहुतांश भांडवल सरकारचे राहिले. या उलट एखाद्या सरकारी कंपनीचे भांडवल जर खाजगी क्षेत्रात झाले म्हणजे खाजगीकरण झाले. साध्या शब्दामध्ये काय आहे तर खाजगीकरण म्हणजे एखाद्या सार्वजनिक कंपनीच्या म्हणजे सरकारी कंपनीच्या भांडवलाचे अंशतः किंवा पूर्णतः खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करणे म्हणजे खाजगीकरण. मात्र खाजगीकरणामध्ये काय आहे तर प्रत्येक मार्गाला खाजगीकरण म्हणता येणार नाही. सोयीसाठी त्याचे विभाजन जे आहे ते 3 टप्प्यामध्ये करण्यात आले. मालकी हक्काविषयक मार्ग, संघटनात्मक मार्ग आणि कार्यान्वित मार्ग. आपण एक एक करून एक्सप्लेन करणार आहे. पहिला असेल मालकी हक्काविषयक मार्ग, ओनरशिप मेजर्स म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये प्रतिराष्ट्रीयकरण म्हणजे काय तर डिनॅशनलायझेशन. प्रतिराष्ट्रीयकरण मार्गाने केलेल्या खाजगीकरणात सार्वजनिक कंपनीचे संपूर्ण भांडवल व व्यवस्थापन जे आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये येतं, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये जॉईंट उपक्रम देखील असतात, संयुक्त उपक्रम. त्याच्यामध्ये काय होतं तर सरकारी मालकी जी आहे ती 25 ते 50% दरम्यान ठेवून उर्वरित मालकी जी आहे ती खाजगी क्षेत्राची होती. दुसरा असेल अवसायनता. अवसायनता म्हणजे सार्वजनिक कंपनी गुंडाळणे, म्हणजे अशी कंपनी जी दुसऱ्या संयुक्त उपक्रमामध्ये विलिगीकरण केलं जातं त्या कंपनीचं. 4 नंबरला असेल निर्गुंतवणूक. म्हणजे काय तर साधारणतः 51% पेक्षा सार्वजनिक मालकीची घेऊन उर्वरित असेल ती भांडवल खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे म्हणजे निर्गुंतवणूक होय. तर खाजगीकरणाचे मार्ग या ठिकाणी दिलेत बघा. आता आपण बघितलं प्रतिराष्ट्रीयकरण, संयुक्त उपक्रम, अवसायनता आणि निर्गुंतवणूक. पुढे जाऊन आपण संघटनात्मक आणि कार्यान्वित मार्ग देखील बघणार आहे. आता 2 नंबरचे आपण पुढील पॉईंट असेल आपला संघटनात्मक मार्ग, ऑर्गनायझेशन मेजर्स. त्याच्यामध्ये प्रशासकीय विकेंद्रीकरण झाले पाहिजे, म्हणजे सरकारी कंपनीने काही कार्य छोट्या कंपनीकडे वर्ग करणे आणि विविध प्रशासकीय कार्य विकेंद्रित करणे. तसेच काही भाडे तत्वावर देखील दिले जातात. सार्वजनिक कंपनी खाजगी क्षेत्राला भाडे तत्वावर चालवायची येते. किंवा पुनर्रचना, सार्वजनिक कंपनीची पुनर्रचना करणे, प्रशासकीय स्थिती शिस्त निर्माण करणे, सुधारणा करणे यासाठी असते. तर कार्यान्वित मार्ग म्हणजे काय तर स्वायत्तता देणे. सार्वजनिक कंपनीला जी आहे ती प्रशासकीय स्वायत्तता दिली किंवा आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य दिले जाते. रचनात्मक परिवर्तन करण्यासाठी स्वायत्तता दिली जाते. 1985 नंतर म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना सार्वजनिक उद्योगावरील खर्चात कपात करून सुरुवात करण्यात आली. येथून सरकारची जी भांडवली तूट आहे ती कमी होऊ लागली आणि त्याच्यानंतर 1991 नंतर खर्चात अधिक कपात करण्यात आली आणि खाजगीकरणाचे तत्व अंमलण्यात आले. 1991 नंतर खाजगीकरण करताना वरील संपूर्ण प्रतिराष्ट्रीयकरण वगळता उपायांचा कमी जास्त अवलंब करण्यात आला. त्यासाठी काही नवीन कायदे बनवण्यात आले, परवाना धोरणाचे विस्तारीकरण करण्यात आले. तसेच फेरा कायद्याचे उच्चाटन हे खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढवून देते. तसेच निर्गुंतवणूक हा खाजगीकरणाचे प्रमुख साधन या ठिकाणी वापरण्यात आले. तर पुढे जाऊन 1993 मध्ये भारत सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक समिती जी आहे ती स्थापन केली. याच्यावरती पण प्रश्न आला होता. या समितीने संरक्षण व ऊर्जा सोडून सार्वजनिक क्षेत्रातील टप्प्याटप्प्याने सर्व प्रकल्प असतील ते निर्गुंतवणूक करण्याची सूचना दिली होती. तर निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्याची देखील यामध्ये यांनी शिफारस केली होती. 1996 मध्ये जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 3 वर्षासाठी पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आला. 2001 मध्ये आर.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा निर्गुंतवणूक आयोग केला. तर या आयोगाची मर्यादा 2004 पर्यंत वाढवण्यात आली. पुढे जाऊन आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्रम दिलेला आहे या चार्टमध्ये निर्गुंतवणूक समित्या वगैरे. तर हे फोटो वगैरे लावलेला आहे या ठिकाणी बघा. आता निर्गुंतवणुकीची तत्वे काय होती ती आपण बघणार आहे. पहिला असेल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील शेअरधारकांबाबत नागरिकांमध्ये सर्व हक्क आहेत. तर सार्वजनिक क्षेत्र उद्योग राष्ट्राची संपत्ती असून संपत्ती जी आहे ती लोकांच्या हाती राहावी यासाठी तत्व राबवण्यात आलं. निर्गुंतवणूक करताना सरकारने स्वतःचा जास्तीत जास्त वाटा म्हणजे 51% वाटा जो आहे तो व्यवस्थापन नियंत्रण असू नये. तर यासाठी मार्ग काय आहे तर मायनॉरिटी स्टेक किंवा सेल्फ डिसइन्व्हेस्टमेंट
यामध्ये काय होतं तर निर्गुंतवणुकीत केवळ भांडवलांचे हस्तांतरण होते. तर त्यामध्ये सूचीकृत व लाभप्रदान असलेल्या ज्या सार्वजनिक क्षेत्र आहेत त्या उद्योगातून निर्गुंतवणूक करताना शेअर प्रस्तुत केला जातो किंवा शेअरची विक्री किंवा सेल केला जातो. या पद्धतीने हे जे आहे ते निर्गुंतवणुकीचा हा मार्ग आहे. तोट्यात नसणारे असूचीकृत सार्वजनिक क्षेत्र उद्योग सूचीकृत करण्यासाठी ही पद्धत वापरतात. सार्वजनिक क्षेत्र उद्योग वेगवेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. तसेच स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट देखील आहे. तर यामध्ये शेअर कार्यक्षम खाजगी उद्योगांना विकले जातात, खाजगी उद्योगांना स्पेशली. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट पण आहे, सरकारी व्यवस्थापनामध्ये सुधारणा केल्या जातात. याचे उद्दिष्ट काय आहेत तर गुंतवणूक गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवणे, स्पर्धात्मक गुंतवणूक जी आहे ती व्यवस्थापन करणे, सार्वजनिक उद्योगामध्ये खाजगी उद्योगाचे गुणधर्म रुजवणे, बाजार शिस्त असेल, स्पर्धात्मक आधुनिकीकरण वाढवणे. तसेच बिनमहत्वाच्या सार्वजनिक उद्योगामध्ये अडकलेला जो निधी आहे तो मोकळा करणे असेल, सार्वजनिक उद्योगांना अधिक स्वायत्तता देणे, त्यांचा राजकीय हस्तक्षेप कमी करणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, तसेच सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी टिकून ठेवणे, त्यांना चांगल्या सेवा प्रदान करणे, तसेच सार्वजनिक वित्त सुधारणे आणि राजकोषीय तूट कमी करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. तर सार्वजनिक उद्योगामध्ये भारत सरकारचा वाटा 51% खाली येऊन न देण्याचे तत्व आहे, परंतु 51%च्या खाली काय आहे ते प्रकरण निर्गुंतवणूक करण्याचा विचार केंद्र सरकार करत असते. सार्वजनिक उद्योगामध्ये 51%चा नियम सरकारचा थेट वाटा असण्याचा आहे, परंतु सरकारद्वारा नियंत्रित संस्थांचा, उदाहरणार्थ LIC असेल, उद्योगामध्ये असला तरी खाजगी समजला जातो. तर हा वाटा सरकारी समजून 51%चे तत्व अंमलण्यात येते. तर 2019-20 साधारण अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणूक धोरणामध्ये बदल करण्यात आले. तर एकूण निर्गुंतवणूक जी आहे ती 2022-23 पर्यंत 65,000 कोटीची होती. तीच जी आहे ती 1991-92 ते 2021-22 मध्ये 4,75,673 कोटी रुपयाची झाली. तर या ठिकाणी सर्व दिले आहे बघा चार्टमध्ये कितीची होती आणि किती झाली आहे, किंवा आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे सर्व आकडेवारी. 1991ला जी बघितलं तर निर्गुंतवणूक 2,500 कोटीची होती. तर पुढे जाऊन तीच जी आहे ती 1,75,000 कोटी रुपयापर्यंत झाली. जागतिकीकरण, मग अशी आपण उदारीकरण खाजगीकरण बघितलं, आता जागतिकीकरण शेवटचा पॉईंट असेल या चॅप्टरचा. तर जागतिकीकरण म्हणजे काय तर यामध्ये व्यापारदृष्ट्या जग जवळ येणे, म्हणजे 20व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे, एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे होय. तर आर्थिक सुधारणांचे जागतिकीकरण हे ध्येय असते. जागतिकीकरण म्हणजे काय तर ज्या ठिकाणी स्वस्त रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील अशा ठिकाणी जगातील कोणत्याही ठिकाणी जी आहे ती उत्पादन घेणे, तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी कोपऱ्यापर्यंत वस्तू किंवा सेवा पुरवणे हे महत्त्वाचे. जग हीच बाजारपेठ ही विचार करणे. देशाच्या बृहत्लक्षी घटकापैकी परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे. तर वर सांगितल्याप्रमाणे जग ही बाजारपेठ असणे ही जागतिकीकरणाचे मुख्य लक्षण आहे. परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औद्योगिक उत्पादने जी आहे ती आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग असेल किंवा सेवा क्षेत्र ही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात. त्यामुळे देशाची परकीय क्षेत्र एकमेकांना निगडीत असल्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे ती एकमेकांशी जोडली जाते आणि यालाच जे आहे आपण ते जागतिकीकरण असं म्हणतो किंवा जागतिकीकरण होऊ लागते. उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत पोहोचत असले त्याला आपण स्थानिकीकरण म्हणतो. तर स्थानिकीकरणात आयात वस्तूवर आयात शुल्क आढळते, तसेच आयात शुल्कतेवर काही अडथळे देखील लादून ती रोखली जातात. याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असते, त्याला आपण आंतरराष्ट्रीयकरण म्हणतो. तर या आंतरराष्ट्रीयकरण करताना आयातीवरील वस्तूचे विविध अडथळे दूर केले जातात. परंतु जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीयकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. जागतिकीकरण उत्पादनाचे वितरणच नाही तर त्याबरोबर बाजार नियम, कर रचना, आयात शुल्क नियम किंवा सहाय्य विक्री संघटना असतील तोडगा काढते. व्यवसायाच्या निगडीत सेवांची देखील यामध्ये समावेश आहे. एक राष्ट्र मानून जागतिकीकरण केलं जातं. जागतिकीकरणामध्ये व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्राच्या सीमा फिकट होतात. तर त्या इतक्या फिकट होतात की व्यापाराच्या दृष्टीने जे आहे ते स्थलांतर म्हणजे श्रमिकांची मुक्त हालचाल, तसेच मुक्त वहन, मुक्त प्रवाह जो आहे भांडवलाचा तो होऊ लागतो. त्यामुळे जागतिकीकरण जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. तर जागतिकीकरणामुळे काय होतं तर खाली लक्षणे काय मांडलेली आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात शुल्क अडथळे व आयात शुल्कावरील काय अडथळे असतील, कोटा, संख्यात्मक निर्बंध, परवाना पद्धत दूर करणे जाते. भांडवल, माहिती व तंत्रज्ञानाविषयी अडथळे दूर केले जातात. श्रमिकांची मुक्त हालचाल या ठिकाणी होते. परकीय व्यापार क्षेत्राचे उदारीकरण करणे,
जगभर समान बाजार, समान नियम, कर रचना लागू करणे, आयात शुल्क पण आर्थिकदृष्ट्या, व्यापारदृष्ट्या जग जवळ आणणे आणि जगाची जी आहे ती व्यापारी सीमा फिकट करण्यासाठी जागतिक संस्था उभा करणे, जसं की WTO असेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व वाढवणे हे जागतिकीकरणाचे उद्दिष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चार्ट दिलेला आहे त्यांनी. स्थानिकीकरण म्हणजे काय असेल, आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय, तर जागतिकीकरण म्हणजे जागतिकीकरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 घटकांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. त्याच्यामध्ये असतील बहुराष्ट्रीय कंपन्या MNCs, त्याच्यानंतर बहुराष्ट्रीय भांडवली पुरवणाऱ्या संस्था, इंटरनॅशनल कॅपिटल इन्स्टिट्यूशन्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँका, तसेच व्यापार संघटना म्हणजे गॅट असतील किंवा जागतिक व्यापार संघटना असतील.